नमस्कार मित्रांनो, मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये गुजरात राज्य शिक्षण बोर्डद्वारा प्रचलित अभ्यासक्रम इयत्ता 10वीचा मराठी विषयातील पाठ 7वा मिळवती होताना हा इंदिरा संत यांचा पाठ पाहणार आहोत. या पाठाचं स्पष्टीकरण प्लस या पाठात अंतर्गत आलेला जेवढा काही स्वाध्याय असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. या पाठात बाकीचे जे पाठ असतील हे पाठ जर आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला सर्वच पाठांचे आणि चॅनलवर उपलब्ध असलेल्या सर्व विषयांचा शैक्षणिक साहित्य मिळून जाईल. आपण डिस्क्रिप्शनमध्ये ते पाहू शकतात. आपले काही प्रश्न असतील तर ते आपण मांडू शकतात. ठीक आहे, त्यांची उत्तरही आपल्याला मिळून जातील. पाहूया. मिळवती होताना म्हणजेच काय, तर या एक भारतीय स्त्री जी काही आपल्या कुटुंबाशी शिकलेली असते पण आपल्या कुटुंबाशी मिळवून त्यांच्याशी जुळवून जेव्हा ती एका नोकरीसाठी त्या ठिकाणी बाहेर जाते त्यावेळेला तिच्या कुटुंबाशी जी काही मिळवती होते किंवा जे काही संघर्ष होतो तिच्या विचारांचा, तिच्या चालीरीतींचा, समाजाचा, हा भावनिक संघर्ष या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंदिरा संतांचा हा पाठ आहे. जन्म आहे त्यांचा 1914 आणि मृत्यू आहे त्यांचा 2000. मराठीतील एक सिद्धहस्त कवयित्री म्हणून इंदिरा संतांकडे पाहिलं जातं. त्यांचे मृगजळ, मेहंदी, सहवास, शेला इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत जो लेख दिलेला आहे हा लेख किंवा हा पाठ मृदगंध या आत्मचरित्रातून घेतलेला आहे. आत्मचरित्र म्हणजे काय, हा एक साहित्याचा प्रकार आहे. आत्मचरित्र म्हणजे स्वतःचं आत्मवृत्त त्या ठिकाणी लिहिलं जातं, चरित्र लिहिलं जातं. ठीक आहे, आपण स्वतःहून त्या ठिकाणी त्याच्यात सहभागी असतो किंवा मी स्वतः त्या ठिकाणी, जसं की या ठिकाणी लेखिका आहे, मी स्वतः अशा म्हणून त्या ठिकाणी शब्दप्रयोग करतो किंवा करते. या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी लेखक किंवा लेखिका समाविष्ट असते. लिहिताना आपलं स्वतःचं वृत्तांत आत्मचरित्र त्या ठिकाणी लिहिलं जातं. ठीक आहे. स्त्रीच्या मनाचे उत्कट आणि अनेकपदरी अनुभव या लेखामध्ये लेखिका व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. सुशिक्षित जी काही स्त्री आहे या स्त्रीच्या भोवतीचं जे काही जग आहे आज पूर्वीपेक्षा विस्तारलेलं आहे, हे वास्तव आहे. तरीसुद्धा रूढी, परंपरा, जुन्या चालीरीती यांच्यामुळे संघर्षाचे जे क्षण उभे राहतात या क्षणांना ती स्त्री कशा पद्धतीनं तोंड देते आणि त्यामधून कसा मार्ग शोधते याचं वर्णन या पाठामध्ये आपल्याला दिलेलं आहे. थोडक्यात मिळवती होताना म्हणजे काय, आपल्या कुटुंबाशी, कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी, त्यांच्या मनाशी कशा पद्धतीनं मिळवून घेता येईल किंवा मिळवून घेते, जुळवून घेते, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तिच्या अनेक मानसिक संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया. शिक्षकांच्या व्यवसायात मी प्रथमच पाऊल टाकले, ते मुंबईत असताना. या ठिकाणी स्वतः लेखिका आहे म्हणून मी स्वतः लेखक किंवा लेखिका त्या ठिकाणी बोलतो आहे असं स्वगत बोलणं या ठिकाणी पाठात आलेलं आहे. ते स्वतःचं आत्मवृत्त आहे, आत्मचरित्र आहे. ठीक आहे. मुंबईमध्ये मी शिक्षकांच्या व्यवसायामध्ये पहिल्यांदाच पाऊल टाकलं. कोणत्या शाळेत, तर सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटी यांच्याद्वारे ठाकूरद्वार हे एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी मुलींच्या शाळेमध्ये मला पहिली नोकरी मिळाली आणि ती शाळा कमळाबाईची शाळा म्हणून प्रसिद्ध होती. आता तुमचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. अभ्यास करत असताना प्रश्न स्वतःला पण विचारत जायचं, म्हणजे उत्तरं आणि प्रश्न दोघं सोबत तयार होत जातात. कमळाबाईची शाळा म्हणून कोणत्या शाळेला ओळखलं जायचं, तर सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटी. प्रश्न अजून तयार होऊ शकतो, सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटी ही शाळा कुठे होती, तर मुंबईमध्ये ठाकूरद्वार या ठिकाणी. किंवा प्रश्न भाषा चेंज केली तर पहा,
सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटी ठाकूरद्वार किंवा मुंबई या शाळेला कोणत्या नावाने ओळखतात? तर कमळाबाईची शाळा. ओके. अशा पद्धतीनं स्वतः प्रश्न तयार करत चालायचे आणि त्याप्रमाणे उत्तरं मिळवत चालायची, म्हणजे पाठ पूर्णतः लक्षात राहतो. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या आणि प्रार्थना समाजाचा सदस्य असलेल्या जे काही श्री वैद्यांच्या प्रयत्नांनी ती स्थापन झालेली होती. आता इथं कमळाबाईची शाळा कोणी स्थापन केली? तर श्री वैद्य यांनी, बरोबर. त्यावेळी श्रीमती फिरोज आनंदकर या त्या शाळेच्या प्रिन्सिपॉल होत्या, आचार्य होत्या. आणि वैद्यांच्या पत्नी म्हणजेच कमळाबाई, म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की शाळेचं नाव वैद्यांची जी काही पत्नी आहे तिच्या नावावरून ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्या एक दोनदा त्या अधूनमधून शाळेमध्ये फेरी मारून जायच्या. शाळा उघडण्याची तारीख जवळ आली. घरची सगळी मंडळी त्या ठिकाणी सुखावलेली होती, कारण की लेखिकेला त्या ठिकाणी शाळेमध्ये नोकरी शिक्षकाची मिळालेली होती. आता लहान दीर जो होता तो त्या ठिकाणी त्याच्या वहिनीला त्या ठिकाणी सांगतो की वहिनी, आम्हाला त्या ठिकाणी कडू आणायचे आहेत. इंदिराला शाळेसाठी 2 चांगले पातळ घे, लुगडी नकोत, असं सासूबाईंनी देखील मुलाला बजावलं. इंजिनियर असलेल्या धीरानं मला लहानशी त्या ठिकाणी पर्स आणून दिली आणि त्याचं महत्त्व पटवून दिलं की बाईजवळ त्या ठिकाणी पर्स असावी, त्याच्यामध्ये रेल्वेचे पास असेल, पेन असेल, पैसे असतील, हातरुमाल असेल, ते तिला ठेवता येईल. सासरे मात्र त्या ठिकाणी काहीच बोलले नाहीत. घरची मुलगी नोकरीसाठी बाहेर जाणार, मुळात हे त्यांना काही पटत नव्हतं. आता या ठिकाणी आपलं लक्षात आलं की जुने रूढी परंपरा जे काही आहेत त्याप्रमाणे चूल आणि मूल स्त्रीचं जग तेवढं असावं, असं विचारधारा असणारे जे काही समाज होता, या समाजामध्ये आता हळूहळू जेव्हा क्रांतीची सुरुवात होते ना, त्यावेळेला खूप संघर्ष करावा लागतो. अगदी तसं या ठिकाणी जी स्त्री आहे, जी लेखिका आहे, तिलासुद्धा आपल्या कुटुंबाशी खूप काही संघर्ष करावा लागतो आहे. तसं या सासऱ्यांना देखील ती आपली मुलगी, घरातील मुलगी बाहेर जाईल हे त्याला त्या ठिकाणी पटत नव्हतं. रेल्वेचा पास हे शब्द ऐकताच मी नोकरीच्या स्वप्नातून एकदमच त्या ठिकाणी जमिनीवर आलं, कारण की आत्तापर्यंत मी फक्त स्वप्न काय पाहत होते की मला नोकरी मिळाली त्याचं मला समाधान होतं. परंतु त्या नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी आपल्याला गर्दीतून वर्दीतून जावं लागेल, रेल्वेतून प्रवास करावा लागेल, हे मात्र कधी विचारच केला नाही. आणि ज्या वेळेला रेल्वेचे पास हा शब्द ऐकला त्यावेळेस पुन्हा त्या ठिकाणी तो मनामध्ये विचार आला, कमळाबाईच्या शाळेत कामाला जायचं एवढंच त्या ठिकाणी मनामध्ये घट्ट बसलेलं होतं. पण तिथपर्यंतच्या जाण्याचा जो रस्ता होता तो रस्ता आता तिला आठवू लागला. कसं जायचं हा प्रश्न अक्राळ विक्राळ त्या ठिकाणी डोळ्यासमोर उभा राहिला, मोठा ऊन उभा राहिला. आणि त्यावेळेला दादरला कोहिनूर मिलमागील एका इमारतीमध्ये आम्ही राहत होतो. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की मिळविती होताना या पाठातील लेखिका कुठे राहत होती किंवा कोणत्या गावाला राहत होती, तर उत्तर तुमचं येईल की लेखिका मुंबईमधील दादर या ठिकाणी कोहिनूर मिलमागे किंवा एका इमारतीमध्ये राहत होती, असं त्या ठिकाणी आपल्याला उत्तर देता येईल. मला आता हा प्रवासाची भीती वाटू लागली, कारण मुंबई म्हटल्यानंतर खूप फास्ट सिटी आहे, बरोबर. आणि अशा धावत्या शहरामधून आपल्याला प्रवास जमेल का, हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडला. मग अशी धावपळाचं त्या ठिकाणी विचारांची पण धावपळ चालू होती आणि मार्गावरची सुद्धा. दोघंही त्या ठिकाणी डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतं. दोन्ही बाजूंनी मासुडीसारख्या सूड सरकणाऱ्या मोटारींसारखे जे काही मालिका आहे रस्त्यावरची, मुंबई शहरामध्ये थोडंसंही आपण त्या ठिकाणी नजर चुकवली तर काय होऊन बसेल हे सांगता येत नाही. एवढं धावतं शहर आणि आपण प्रवास कसा करणार, हा विचार त्या ठिकाणी मनामध्ये घोळत चालला होता. पण हळूहळू त्या ठिकाणी सवय व्हायला लागली, थोडंसं जमायला लागलं, शाळेसाठी जाऊ लागले आणि कसं शिकवायचं हे त्या ठिकाणी माहीत नव्हतं. परंतु जे काही पूर्वीचे होते सखदेव मास्तर, मुन्शी मास्तर यांनी मराठी इंग्रजी त्या ठिकाणी शिकवलेलं होतं आणि ते जसं शिकवत होते त्याप्रमाणे मी सुद्धा शिकवायला लागले. अशा पद्धतीनं शाळेला, नोकरीला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि हळूहळू या नोकरीमध्ये मी स्थिर होऊ लागले. आणि घरातील जे काही पाऊल होतं,
आता नोकरीमध्ये तर स्थिर झालं माणूस, पण घरामध्ये आल्यानंतर किंवा घरातलं जे पाऊल होतं ते लटपटायला लागलं. कारण कारण एक स्त्री जेव्हा आपलं कुटुंब सांभाळून जेव्हा बाहेर नोकरीला जाते, त्यावेळेला तिला ती नोकरी पण करायची असते, तिथली जबाबदारीही त्या ठिकाणी पूर्ण करायची असते आणि ही जबाबदारी पूर्ण करून आपलं कुटुंब, आपलं मुलं-बाळं, आपला नवरा, आपलं सासू-सासरे हे सर्व तिला सांभाळायचं असतं. आणि असं नोकरी करता करता काही वेळेला घराकडे किंवा कुटुंबाकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे घरामध्ये इतर आपल्याच माणसांमध्ये थोडीशी कुरकुर व्हायला सुरुवात होते. तसं या ठिकाणी नोकरी तर स्थिर झालीच, परंतु घरातील जे काही पाऊल होतं ते मात्र लटपटायला लागलं. लग्न झाल्यापासून जेव्हा आम्ही सगळे एकत्र राहायला लागलो, तेव्हापासून तर सकाळचा स्वयंपाक सासूबाईच करायच्या. मी जरी ताक जरी केलं साधं, तरीसुद्धा ते त्यांना चालायचं नाही. संध्याकाळी स्वयंपाक मात्र मी करायचे, म्हणजे लेकी करायची. संध्याकाळी त्यांना भात खायचा असेल तर मग ते स्वतःहून सांगायचे आणि मग त्या पद्धतीने मी भात वगैरे त्या ठिकाणी टाकून द्यायचे. माझ्या हाताचं त्यांना चालत नसे, पण त्यांना तसे कधी बोलून दाखवले नाही. तेव्हा माझ्या नोकरीमुळे त्यांच्यावर कामाचा भार पडत होता असं पण नव्हतं, कारण त्यांना काम करण्याची पूर्वीपासूनच सवय होती. शाळेतून आल्यावर मात्र संध्याकाळी मला दमणे वगैरे काही माहीत नव्हतं. कारण की पहा, या ठिकाणी तुम्हाला कळलं असेल की एक स्त्री जेव्हा नोकरी करून येते, तरीसुद्धा तिची घरची जबाबदारी तिला नेहमीच खुणवते, बोलते किंवा त्याप्रमाणे ती कामात गुंतून जाते. म्हणजे आराम हा शब्द तिच्या वाट्याला कधी येत नाही. चहा घेऊन लगेच त्या ठिकाणी स्वयंपाकाला लागायचं. तेव्हा दुपारच्या जेवणानंतरची जी आवराआवर राहायची, तो दुपारचा चहा, दळण वगैरे एवढंच त्यांना करावं लागायचं. पण आता त्यांची अशी समजूत झाली की ही नोकरीवर जाते आणि घराचे सारे कष्ट आपल्याला उपसावं लागतात, म्हणजे सर्व कष्ट आपल्याला करावं लागतात. 9:15 9:30पर्यंत जे जेवण तयार असेल ते त्या ठिकाणी त्यांना चालायचं. म्हणजे संध्याकाळी 9:30 9:15पर्यंत जेवण होऊन जायला पाहिजे, असं त्या ठिकाणी रिवाज होता किंवा त्यांचा नियम होता. पण तोपर्यंत त्या दमून गेल्यासारख्या दिसायच्या, थकून जायच्या. त्यांचा चेहरा लाल व्हायचा आणि कधीतरी आपल्या तोंडातून असे शब्द त्या ठिकाणी ऐकायला मिळायचे की देवा, सोडव रे बाबा या रगाड्यातून, म्हणजे या संकटातून, या कामातून कधी मुक्तता होईल, असं त्यांना वाटू लागायचं. आणि माझ्यासुद्धा गमतीजमतीच्या काही गोष्टी करून हसवणाऱ्या ज्या काही ताई होत्या, मला आहो-जाहो करू लागायच्या. म्हणजे थोडंसं परकेपणा त्या ठिकाणी वाटल्यासारखं वाटत होतं. अबोल झाल्या, शरीराचे कष्ट होतेच, पण मनाचे क्लेश त्यांना फार जाणवायचे. सुनेने नोकरीसाठी बाहेर पडावं किंवा जावं हे वरवर त्यांना पटत होतं, पण त्यांचा जो आतला विचार होता, हा त्यांचा संस्कार हा बदल त्या ठिकाणी स्वीकारायला तयार नव्हता. सून आली, पण ताईचे कष्ट त्या ठिकाणी काही कमी होत नाहीत. सुनेचा घराला कामाला हात लागत नाही, कारण ते बाहेर नोकरीला गेले तर घरातल्या कामाकडे दुर्लक्ष होणार होतं. सुनेची आपल्याला त्या ठिकाणी साथ संगत नाही, पण आपण या वयामध्ये एकट्या पडलोत. अशा तऱ्हेनं दुसऱ्यांचे आणि स्वतःचे विचार त्यांच्या मन ढवळून टाकायचे, अस्वस्थ करायचे. आणि मग माझी नोकरी तर आत्यंतिक गरजेची असली, म्हणजे जास्तच गरजेची नसली तरीसुद्धा हवी तर होती, कारण कुटुंबाला तेवढाच त्या ठिकाणी शहरामध्ये हातभार लागला असता. म्हणून त्या विचारांच्या संघर्षामध्ये त्या रागात पाहू लागायच्या किंवा रागात राहू लागायच्या. मग हे काम संध्याकाळी मी आल्यावर त्या ठिकाणी करीन, तुम्ही करू नका असं म्हटलं की मग ते तटकन त्या म्हणायच्यात, काय झालं, मला काय धाड भरली, मला काय दुसरं उद्योग आहे. मी घरात असले तरी शेजारच्या सुनेला त्या ठिकाणी बोलावून सांगत, एवढे गवार मोडून देशील, मला होईना बघ. आणि तीही माझ्याकडे बघत टोपले उचलायची आणि जाताना त्यांना सांगायची, पडा अमरशा म्हणून थोडंसं निवांत बसावं, ताई मी आताच त्या ठिकाणी आणून देते
अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते कुटुंब किंवा कुटुंबातील जे काही वातावरण आहे ते थोडंसं बदलायला लागलं. जेव्हा लेखिका मुंबईमधील शाळेमध्ये नोकरीला लागली किंवा बाहेरची नोकरी त्या ठिकाणी करणं स्वीकारलं आणि कुटुंबातली जी काही अस्थिरता होती ती निर्माण व्हायला लागली. नोकरीमध्ये तर स्थिरता हळूहळू येऊ लागली, परंतु कुटुंबातली जी काही अस्थिरता आहे ती कशी बदलत जाते हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यांच्या मनाचे क्लेश, दुःख मला त्या ठिकाणी समजत होतं. मलाही उगाच चोरट्यासारखं वाटू लागलं आणि एखादा गुन्हा तर केला नाही ना असं मनामध्ये येऊ लागलं. यांच्याशी बोलायचं म्हणजे लेखिकेला वाटत होतं की तिच्या नवऱ्याशी तिनं बोलावं या विषयावर. तर 2 खोल्यांच्या आणि 2 गॅलरीच्या जागेमध्ये कुठं बोलायचं आणि केव्हा बोलायचं हाही प्रश्न त्या ठिकाणी समजत नव्हता. पुन्हा विचार त्या ठिकाणी मनामध्ये आला की आपल्याला ह्या गोष्टी समजत आहेत, तसं त्याला किंवा त्यांना देखील त्याच गोष्टी समजत असतील. ते जर बोलत नाही आहेत तर आपणच का बोलावं? आपणही त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं पाहिजे. आपल्याला जेवढं जमतं आहे तेवढं करायचं आणि निश्चित राहायचं. त्यांना बोलावंसं न वाटणे साहजिक आहे, कारण आपणच जरूर तेव्हा त्या ठिकाणी बोलावे. पण एक खरे आहे, या घरामध्ये किंवा या घरात आणि मिळवतीत एक अस्पष्ट असा दुरावा जो या नोकरीमध्ये निर्माण झाला होता तो पूर्णपणे कधी समजला गेला नाही. आणि माझ्या नोकरीच्या पूर्वी जे आमचे सासू-सुनेचे वागणे होते, जितकं जिव्हाळ्याचं होतं ते थोडंसं आता दुरावलं. म्हणजे मिळवतीत कुठंतरी फट पडलेले होते. नोकरीला 1 महिना झाला आणि मला माझा पहिला पगार मिळाला. पाकिटातून 35 रुपये त्या ठिकाणी त्यावेळेला नोकरीतून पगार म्हणून मिळाले. स्वतःच्या कमाईचा हा एक विलक्षण आनंद होता. परंतु जसे की मनामध्ये नवीन नवीन विचार यायचे आहेत किंवा यायला लागलेत. पडसाद कोशिंबीर, मिरच्यांचे वाफे करावेत, खतपाणी करावं, त्या जोपासाव्यात, कोवळ्या उन्हात त्या खोडून स्वयंपाकाला वापरण्यासाठी आणाव्यात. यात किती आनंद असतो स्वतःचा, म्हणजे स्वतःचं सृजन केलेला जो काही असतो ना, त्या सृजनाचा एक वेगळा आनंद असतो. जे कष्ट केलं, काम केलं, त्याचं ज्या वेळेला आपल्याला फळ मिळतं ते फार सुखावं असतं आणि तो एक आनंद वेगळा असतो स्वावलंबनाचा. तसं एक वेगळा आनंद मनाला स्पर्शून गेला. घरी येताच ते पाकीट त्यांच्या हातावर म्हणजे नवऱ्याच्या हाती दिलं. रामूने ते बघताच तो माझे हात ओढायला लागला आणि वहिनी आम्हाला फरसाण पाहिजे. अशा पद्धतीनं आता तो लहान असल्या कारणास्तव त्याने मागणी केली त्याच्याप्रमाणे. तसं त्या ठिकाणी तसं त्यांनी हो सांगितलं. आता लहान लोक किंवा लहान मुलं किंवा कोणी आपल्याकडे मागणी करते त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो. तसा आनंद मला देखील झाला, म्हणजे लेखिकेला देखील झाला. चटकन मी पर्समधून 1 रुपया काढून दिला आणि पाकिटातील 30 रुपये त्यांनी वडिलांच्या हातात दिले. आता 2 रुपये 35 रुपये पगार मिळालेला होता. 1 रुपया दिराला देऊन दिला, राहिले 34. त्याच्यातून 30 रुपये वडिलांच्या हातावर म्हणजे सासऱ्याकडे दिले गेलेत. वरचे 3 रुपये राहिलेत. या 3 रुपयांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलं ते पहा. तिला म्हणजे वहिनीनं जो काही रुपया त्या फरसाण घेण्यासाठी दिला, बरोबर, तो रुपया घेऊन त्याला खूप आनंद झाला आणि तो निघाला. नंतर ते 30 रुपये हातात ठेवले होते ते पाहिल्यानंतर सासऱ्यानं पुन्हा प्रश्न केला, तिला कशासाठी? वडिलांनी त्यांना विचारलेलं होतं, म्हणजे लेखिकेच्या नवऱ्याला. तर त्यावेळेला त्या मुलानं उत्तर दिलं, लागतात शाळेमध्ये चहाच्या वर्गणीसाठी असेल किंवा काही असेल, थोडेफार पैसे जवळ असावेत म्हणून. शाळेत आणि चहा लागतो? तो का? सकाळी घेतात, संध्याकाळी आल्यावर घेता, दुपारी परत 3-3दा चहा लागतो तुम्हाला. चहाला पैसे नाही द्यायचेत. इतकेच ते बोललेत. पण
त्याने मन एवढं पिळवटून गेलं. आता साहजिक आहे, अशा गोष्टी ऐकल्यानंतर मनात थोडंसं वाईट वाटणारच. कारण काम मी केलं, पगार माझा आला आणि त्या पगारावर मात्र आपला 1 रुपयाचीही सत्ता त्या ठिकाणी नाही, असं मनामध्ये खूप घेरून आलं, दाटून आलं आणि पटकनच मी त्या चटईवरून चटईवर त्या ठिकाणी खाली पैसे ठेवलेत आणि नाणे घरात त्या ठिकाणी गेले. मनामध्ये कोंडून दाटून आलेलं जे काही असेल भावना, त्या मोकळ्या होईपर्यंत मोकळ्या केल्या आणि तोंडावर हात स्वच्छ धुवून पुन्हा त्या ठिकाणी बाहेर आले. आईची खूप आठवण आली. पैसा तिचा होता, पण दळणाचा 1 पैसा तिला काकांच्याकडे 3-3दा मागितला तरी मिळायचा नाही. शेवटी तिने रागानं आटगाडीतील जाते बाहेर काढले होते. आज माझ्यात आणि तिच्यामध्ये काहीच फरक नव्हता. असं आईची आठवणही त्या ठिकाणी येऊ लागली. तो प्रसंग त्या ठिकाणी आठवला. फक्त एका पिढीचा काय तो फरक होता, पण गोष्टी त्याच त्या ठिकाणी होत्या. समाजात रूढ असलेल्या गोष्टी कुटुंब जीवनामध्ये सुद्धा घट्ट आणि फिट्ट बसलेल्या आजही अनुभवत होते. यांचाही मला राग आला होता, म्हणजे स्वतःच्या नवऱ्याचा. आईशी काही बोलले नाहीत हे ठीक, पण माझाच हात ज्यांनी काढला यांनी माझ्या बाजूनं 2 शब्द तरी बोलायला हवे होते. कारण प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते की आपल्या नवऱ्याने आपली बाजू घ्यावी आणि त्याप्रमाणे ती त्या ठिकाणी बाजू घेणे अपेक्षित आहे असं तिला वाटतं. पण तोही त्या ठिकाणी काही बोलला नाही. मग 8 दिवस आम्ही आपण होऊन एकमेकांशी बोललो नाही. म्हणजे दोघांनाही त्या ठिकाणी बोलावंसं वाटलं नाही किंवा तिलाही राग आला होता म्हणून तेही नवऱ्याशी बोलले नाही. असे 8 दिवस निघून गेले आणि पहिल्या पगाराचा जो आनंद होता, तो आनंद तर मिळालाच, पण त्यासोबतच जे मिळवतेमध्ये एक फट पडली, ते फटही त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागले. दुसऱ्या दिवशी जेव्हा शाळेत गेले, त्यावेळेला चहाची वर्गणी भरली नाही. चहा सोडून दिला आणि दुपारच्या सुट्टीमध्ये कसे कोंडून यायचं. कारण की जी गोष्ट आपण करतो 4 जणांमध्ये आणि ती गोष्ट नाही होत, तर त्यावेळेला ती आठवण आपल्या मनाला किंवा जो मागे घडून गेलेला प्रसंग असतो तो मनामध्ये आला तर मन दुखवतं. अगदी तसंच त्या ठिकाणी झालं. शिक्षकांच्या खोलीमध्ये मिस सेंजीत तेवढ्या घरच्या चहाची किटलीची वाट बघत बसायच्या. तिथे बसू नये म्हणून मी गच्चीमध्ये जाऊन मुंबईची धुळकट माती जी काही होती ती पाहायची. मुलींच्या बरोबर 1-2 शब्द बोलायचे. मग मिसेस संत हाक आली आणि तशी मी मागे वळून पाहिलं तर मिस सेंजीत आपली छोटीशी किटली आणि कप घेऊन माझ्याजवळ येत होत्या. माझ्याप्रमाणे त्याही नवीन होत्या, त्यामुळे आमचे चांगल्या पद्धतीनं जमलं आणि मोठ्या प्रेमळ होत्या. किटली गच्चीच्या कठड्यावर ठेवून मला पुन्हा म्हणाल्या की तुम्ही अलीकडे चहा घेत नाहीत, बरं नाही का? चेहरा असा का दिसतो तुमचा? घरात काही बिनसलं आहे का? काही बिघडलं आहे का? असं खोदून खोदून त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला. एक आपलं म्हणून त्या ठिकाणी ते विचारते तेव्हा त्यांना हे सहज विचारलं, पण पोटामध्ये ढवळावे तसं मन पण ढवळून गेलं आणि खरं म्हणजे मन घट्ट आहे, पण आज आवरलं गेलं नाही. ओंजळीत तोंड झाकून मी त्यांना सर्व काही सांगून दिलं. हे बोलले नाहीत हेही सांगितलं, पैसे टाकून दिले हेही सांगितलं. असं काही सांगू नये या विचारात किंवा हा विचार मनाला होता, पण तो त्यावेळेला शिवला नाही किंवा त्यावेळेला आला नाही. कारण कुटुंब या ठिकाणी आपल्या कुटुंबातील ज्या काही गोष्टी असतात, बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्यातच राहू देणं खूप गरजेचं असतं. पण काही वेळेला असं होतं, मन दाटून येतं आणि ते आपल्याकडनं बोलल्या जातात. अगदी तसंच या ठिकाणी लेखिकेलासुद्धा झालं आणि स्वतःचं मन आवरता आलं नाही आणि त्यानं आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या. म्हणून मी चहा सोडला, घेणार नाही, अशा पद्धतीनं त्यांनी आपलं मन व्यक्त केलं. आता वाटते की एरवी मी हे गृहछिद्र कुणाला सांगितले नसते. गृहछिद्र म्हणजेच काय, जे आता तिच्या कुटुंबात घडलं होतं
तिनं त्या ठिकाणी सांगितलं. याच्यातून समोरच्या बाईच्या मनात आलं की कुटुंबाविषयी ती वेगळा विचार करू शकते, बरोबर की नाही. म्हणजे गृहामध्ये एक छिद्र निर्माण झालं. पण काहीतरी सांगून हसून हा विषय बंद केला असता, पण आज असे कसे बोलून गेले असेल हा विचार पुन्हा मनामध्ये येऊ लागला. माझ्यातील मिळवतीच्या कोवळ्या अस्मितेने तर हा निषेध नोंदवला नसेल, तिनेच असे स्पष्ट त्या ठिकाणी बोलण्याची ताकद मला दिली नसेल, असे कितीतरी मनामध्ये संभ्रम निर्माण झालेत. आणि त्या कपामध्ये चहा ओतत म्हणाल्या, मी संत, तुम्हाला सासरे बोललेत आणि नवरा गप्प बसला. आमच्याकडे भावजाया बोलतात आणि भाऊ गप्प बसतात. हेच बघा, मी येताना वहिनीला 2 कप चहा पाठव म्हणून सांगून आले होते, तर हा बघा 1 कप चहा, आणि मी माझे पैसे हिच्याजवळ देते. जग हे असंच आहे. आपण लक्ष द्यायचं नाही. ज्या गोष्टी घडतात त्या फक्त समजून मिळवत चालायचं आणि पुढचा विचार करायचा, असं ते समजवण्याच्या सुरामध्ये म्हणतात. त्या दिवशी 1 कप चहा आम्ही दोघींनी घेतला. मग मात्र चहा न घेता शिक्षकांच्या दालनात त्यांच्याशी बोलत बसायचे. असे त्या चहालाही स्टॉप दिला किंवा पूर्णविराम दिला. आणि घरी यांना देखील सांगितलं नाही की, किंवा सांगावं असं वाटलं पण नाही. तोच प्रसंग पुन्हा त्या ठिकाणी येणं, पुन्हा तोच विचार म्हणून त्या ठिकाणी सांगितलं नाही. काही महिन्यांनी मी ती नोकरी सोडून दिली, कारण ज्या शाळेत हे काम करत होते त्याच संस्थेने मुलींची हायस्कूल दादरला शिफ्ट केलं किंवा तिथं नवीन काढलं, आणि त्या संस्थेनं तिथं नवीन शाळेवर मला घेतलं. पण मिळवतीचा हा जो प्रवास होता, म्हणजे मिळवतीचा या ठिकाणी मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसे की ते नोकरी प्राप्त केली म्हणजे मिळवली, कुटुंबामध्ये ते सर्वांना जोडून घेते म्हणजे ते कुटुंबाचं प्रेम तिने मिळवलं. परंतु या मिळवतीचा हा जो प्रवास होता, हा पहिला अनुभव आपल्या पावलांना, म्हणजे तिचं बाहेर जाणारं जे पाऊल होतं, जे एक वेगळ्या दिशेला वळत होतं किंवा एक उंच भरारी घेऊ पाहत होतं, या पावलाला उंबऱ्याची ठेस लागली. उंबरा म्हणजे आपल्या घराजवळ किंवा दारात जे आडवं लाकूड असतं किंवा आडवा भाग जो काही उंच केलेला असतो, त्या उंबराची ठेस लागली आणि बाहेरचं पाऊल आपल्या क्षेत्रामध्ये रमताना दुखावलं. या ठिकाणी सांगण्याचा अर्थ आहे की बाहेर पाऊल टाकत असताना, उंच भरारी घेत असताना, कुटुंबातील जे रूढी, परंपरा, रिवाज किंवा इतर ज्या काही विचार आहेत, या विचारसरणींनी बाहेरचं जे क्षेत्रामध्ये पाऊल रमणार होतं त्या पावलाला दुखावलं आणि पुढचा प्रवास मात्र त्या ठिकाणी अडखळला. अशा पद्धतीनं एक स्त्रीला आपल्या कुटुंबाशी, आपल्या नोकरीशी मिळवून घेताना किती कष्ट सहन करावे लागतात, किती मनाचे हेलपाटे तिला भोगावे लागतात, किंवा तिच्या भावना कशा कॉटराईज होतात किंवा बंद होतात, आणि कधीकधी तिला आपलं मन मोकळं करायला जागा मिळत नाही, त्यावेळेस तिची काय अडचण होते हे आपल्याला या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला. या ठिकाणी हा पाठ संपतो. पाठ समजला असेल अशी आशा करतो. ठीक आहे. या पाठावर आधारित जे काही प्रश्न उत्तर आहेत ते प्रश्न उत्तर आता आपण पाहणार आहोत. स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला पाहायचे आहेत. पाठ व्यवस्थित समजला म्हणजे तुम्हाला कोणतेही प्रश्न असेल तर व्यवस्थित उत्तर लिहिता येईल. पहिला प्रश्न दिलेला आहे. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे. लेखिकेला मुंबईत प्रथम पाऊल टाकताच कोणत्या शाळेत नोकरी मिळाली? यापूर्वी पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला उत्तर सांगितलं होतं मी की सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटी मुंबई या ठिकाणी लेखिकेला नोकरी मिळाली. लेखिकेला कोणती नोकरी मिळाली असाही प्रश्न येऊ शकतो. तर लेखिकेला शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. पुढचे, सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटी या शाळेच्या प्रिन्सिपॉल कोण होत्या? जे पाठाच्या सुरुवातीला नाव येऊन गेलं की श्रीमती पिरोन आनंदकर या
सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटी या शाळेच्या प्रिन्सिपॉल होत्या. इंदिराबाईंच्या सासूबाईंनी मुलाला काय बजावलं? इंदिराबाईंच्या सासूबाईंनी मुलाला सांगितलं की इंदिराला शाळेसाठी 2 चांगली पातळे घेऊन ये, लुगडी नकोत, अशा पद्धतीनं सांगितलं होतं किंवा बजावलं होतं. धाकट्या दिराने वहिनीजवळ काय मागणी केली होती? धाकट्या दिरानं वहिनीजवळ, आता शाळेत जाते वहिनी म्हणून त्यानं मोठ्या उत्सुकतेनं सांगितलं की वहिनी मला शाळेतून खडू आणायचे, म्हणून खडू मागणी केली असं लिहू शकतात. नंतरचे पगार होताच रामूने वहिनीजवळ काय मागितले? जेव्हा पहिला पगार त्या ठिकाणी वहिनीला मिळतो तेव्हा पगार होताच वहिनीजवळ रामूने फरसाण मागितले. काही महिन्यांनी लेखिकेने नोकरी का सोडली? तर लेखिका ज्या शाळेत काम करत होती ती हायस्कूल आता दादरला शिफ्ट झाली, त्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि दादरला नोकरी शाळेत स्वीकारली. कारण दादरहून त्या शाळेपर्यंत जाण्यासाठी प्रवास करावा लागायचा आणि दादरमध्येच ती शाळा आल्यानंतर तो प्रवास कमी होणार होता. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर तुमचं काय येईल की जी शाळेत काम करत होती लेखिका ती शाळा दादरला शिफ्ट झाली आणि म्हणून त्यांनी ते काम सोडलं. पुढचा प्रश्न दिलेला आहे. खालील प्रश्नांची 2-3 वाक्यामध्ये उत्तरे लिहा. पहिला प्रश्न दिलेला आहे. इंजिनियर असलेल्या दिराने वहिनीसाठी काय आणलं आणि का आणलं? बरोबर, काय आणले एवढं जर विचारलं तर पर्स, एका वाक्यात होऊन गेलं. परंतु का असा प्रश्न दिलेला आहे म्हणून पूर्ण प्रश्न वाचा आणि म्हणून तुमचं उत्तर येणार 2 मार्क्ससाठी व्यवस्थित थोडक्यात लिहायचं. प्रस्तावना, मध्य आणि शेवट प्रश्नाचा प्रत्येक उत्तर लिहिताना आलंच पाहिजे. मी उत्तर सांगतो ते व्यवस्थित ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. उत्तरं कशी लिहायची हे पाहण्यासाठी याच सिरियलमधील इयत्ता 10वीचा पहिला जो व्हिडिओ बनवलेला आहे पाठाचा त्याच्यात उत्तर लिहून दाखवलेलं आहे. किती असावं याचा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी येईल आणि मी इथं पण तुम्हाला जे उत्तर सांगतो आहे त्यावरून तो अंदाज येऊ शकतो. सर्व व्हिडिओंच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्रस्तुत प्रश्न इंदिरा संत यांच्या मिळवती होताना या आत्मचरित्रात्मक पाठातून घेतलेला आहे. इंदिरा संत यांच्या लेखांतून नात्यांचे विविध कंगोरे चित्रित केलेले आहे. 50 वर्षापूर्वी सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रीला घर आणि कार्यालय यांचा तोल सांभाळत कशी तारेवरची कसरत करावी लागते हे लेखिका पटवून देते. मुंबईत असताना लेखिकेला सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटी या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. तेव्हा शाळेत जाण्यासाठी इंदिरा उत्सुक होती. घरचेही त्यामुळे सुखावलेले होते. काय हवं नको ते घेण्याची सुरुवात झाली. त्यावेळी लेखिकेच्या इंजिनियर असलेल्या दिराने लेखिकेला घेण्यासाठी पर्स आणून दिली आणि त्याचं महत्त्व देखील पटवून दिलं. याप्रमाणे हे उत्तर तुमचं या ठिकाणी संपलेलं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे. लेखिकेला प्रवासाची भीती का वाटते? प्रस्तावना वगैरेपासून सुरुवात करायची. प्रस्तुत प्रश्न इंदिरा संत यांच्या मिळवती होताना या आत्मचरित्रात्मक पाठातून घेतला आहे. इंदिरा संत यांनी त्यांच्या लेखनातून नात्यांतील विविध कंगोरे व 50 वर्षापूर्वी सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रीला घर आणि कार्यालय यांचा तोल सांभाळत कशी तारेवरची कसरत करावी लागते हे चित्रित केले आहे. लेखिकेला शिक्षिकेची नोकरी तर मिळाली, परंतु शाळेवर जाताना कराव्या लागणाऱ्या प्रवासाची भीती लेखिकेच्या मनात होती. कारण लेखिकेला अशा धावपळीची सवय नव्हती. दोन्ही बाजूंनी मासोळीसारख्या सुळसुळ सरकणाऱ्या मोटारी आणि या मोटारींच्या मालिकेमधून रस्ता ओलांडणे लेखिकेला माहीत नव्हते किंवा जमेल की नाही हा संभ्रम होता. त्यामुळे लेखिकेला या प्रवासाची खूप भीती वाटते. अशा पद्धतीने तुमचं उत्तर पूर्ण होईल.
नंतरचा प्रश्न दिलेला आहे, कोणते विचार सासूबाईंना अस्वस्थ करीत असले पाहिजेत असे लेखिकेला वाटते? प्रस्तुत प्रश्न हा इंदिरा संत यांच्या मिळवती होताना या आत्मकथनात्मक पाठातून घेतलेला आहे. इंदिरा संत यांनी त्यांच्या लेखनातून नात्यातील विविध कंगोरे व 50 वर्षापूर्वी सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रीला घर आणि कार्यालय यांचा तोल सांभाळताना कशी तारेवरची कसरत करावी लागते हे चित्रित केले आहे. नोकरी तर लागली, पण त्यामुळे त्यांचे वातावरण बदलले आणि त्यांची कामं तर करावीच लागायची. पण शाळेतून आल्यावर दमणे वगैरे तर काहीच माहीत नव्हते. परंतु लेखिकेच्या सासूबाईंची अशी समजूत होती की ही नोकरीला जाते, त्यामुळे घरचे सारे कष्ट आपल्याला उपसावे लागतात. गमतीजमतीच्या गोष्टी करून हसवणाऱ्या ताई आता लेखिकेला आहो काहो करू लागल्या, अबोल झाल्या आणि शरीराचे कष्ट तर होतेच, पण त्यात मनाचे क्लेश फार जाणवत होते. सुनेने नोकरीसाठी बाहेर पडणे हे वरवर त्यांना बरे वाटले, तरी हा विचार त्यांच्या मनाला त्यांच्या मनाचा जो संस्कार होता तो स्वीकारायला तयार नव्हता. सून आली, पण ताईचे कष्ट काही कमी होत नाहीत. सुनेचा घरात कामाला हात लागत नाही, सुनेची आपल्याला संगत सोबत नाही, आपण या वयात एकट्या पडलो, अशा तऱ्हेनं दुसऱ्याचे आणि स्वतःचे विचार त्यांना अस्वस्थ करीत असले पाहिजेत असे लेखिकेला वाटते. एक वस्तू या ठिकाणी लक्षात ठेवा की जोपर्यंत आपल्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ते लिहायचं आहे, पण प्रश्न आपल्याला कसा विचारलेला आहे त्याच्यावर ते स्वरूप ठेवायचं आहे. जसे की या ठिकाणी थोडक्यात विचारलं आहे म्हणून थोडक्यातच असलं पाहिजे किंवा व्यवस्थित असलं पाहिजे. आता जेवढं सांगितलं मी उत्तर तुम्हाला तेवढं त्या ठिकाणी गरजेचं होतं. ठीक आहे, 2 मार्क्ससाठी तुम्हाला हे उत्तर लिहायचं असतं. पुढचा प्रश्न आहे, इंदिराबाईंना मिळालेल्या पहिल्या पगाराची वाटणी कशी झाली? सेमच प्रस्तावना या ठिकाणी लिहायची आहे. ठीक आहे, प्रस्तुत प्रश्न इंदिरा संत यांच्या मिळवती होताना या आत्मकथनात्मक पाठातून घेतलेला आहे. इंदिरा संत यांनी त्यांच्या लेखनातून नात्यातील विविध कंगोरे व 50 वर्षापूर्वी सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रीला घर आणि कार्यालय यांचा तोल सांभाळताना कशी तारेवरची कसरत करावी लागते हे चित्रित केले आहे. येथील इंदिराबाईंना मुंबईतील एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली आणि या नोकरीला घरच्यांनी सुद्धा परवानगी दिली. घर व नोकरी अशी तारेवरची कसरत करत नोकरीला 1 महिना झाला आणि नोकरीचा पहिला पगार 35 रुपये इंदिराबाईंना मिळाला. स्वतःच्या कमाईचा हा एक विलक्षण आनंद होता. मनात नवीन सृजनतेच्या लाटा वाहत होत्या. स्वावलंबनाचे वेगळे स्वातंत्र्य त्यावेळी मनाला स्पर्श करीत होते. पण घरी येताच हे पाकीट इंदिराबाईंनी नवऱ्याच्या हातात दिले आणि या पाकिटातील 1 रुपया लहान दीर याला म्हणजे रामूला फरसाणसाठी दिला. पाकिटातील 30 रुपये वडिलांच्या हाती दिले, 2 रुपये पाससाठी स्वतःला घेतले आणि 3 रुपये त्यांनी इंदिराबाईंच्या हातात ठेवले शाळेत चहाच्या वर्गणीसाठी. पण हे वडिलांना पटले नाही व त्यांनी ते देण्यास नकार दिला. अशा प्रकारे इंदिराबाईंना मिळालेल्या पहिल्या पगाराची स्वतःकडे काही शिल्लक न राहताच वाटणी होऊन गेली. ठीक आहे, याप्रमाणे उत्तर तुमचं असलं पाहिजे. नंतरचे प्रश्न दिलेले आहेत. तो प्रश्न म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा. याच्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, इंदिराबाईंनी मधल्या सुट्टीतला चहा का सोडला? हा प्रश्न मार्च 2020ला विचारला गेलेला आहे बोर्डला. प्रस्तावना मी तुम्हाला जी अगोदर सांगत आलेलो आहे या सर्व प्रश्नांमध्ये सेम तशीच लिहायची आहे. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर या ठिकाणी सांगतो, म्हणजे प्रस्तावना तुमची झाली असं समजा. प्रस्तावना लिहायचीच आहे,
पण यापूर्वी जे तुम्हाला प्रश्नांमध्ये 2 मार्कमध्ये सांगितली तीच प्रस्तावना लिहायची आहे. प्रश्नाचा मध्य सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला शेवट प्रश्नाचा, बरोबर, म्हणजे पूर्ण उत्तर तुमचं होऊन जाईल. इंदिराबाईंना मुंबईत असताना सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. शाळा होण्याची तारीख जवळ आली तशी घरची सगळी मंडळी सुखावली. शाळेत जाण्यासाठी घरी नवीन पातळं घेतली. इंजिनियर दिराने पळस आणून दिली. अशी तयारी सुरू झाली. शाळा सुरू झाली. नोकरीत पाऊल स्थिर होऊ लागले. पण घरातील पाऊल मात्र लटपटायला लागले. असं करता करता नोकरीत 1 महिना पूर्ण झाला व 35 रुपये पगार मिळाला. ही स्वतःच्या कमाईची पहिली रक्कम होती. परंतु हा स्वावलंबनाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. पगार घरी येताच पगाराची वाटणी झाली. लहान दिराला 1 रुपया फरसाण घेण्यासाठी दिला. बाकी नवऱ्याच्या हाती दिले. त्यांनी 30 रुपये सासऱ्यांकडे दिलेत. 2 रुपयाचे स्वतःच्या पाससाठी ठेवलेत. 3 रुपये इंदिराबाईंना दिलेत. शाळेतील चहाच्या वर्गणी व पगारासाठी, पाससाठी, इतर खर्च म्हणून. पण त्यांच्या सासऱ्यांना त्यास नकार दिला. शाळेत आणि चहा लागतो तो का सकाळी घेता, संध्याकाळी आल्यावर घेता, दुपारी परत 3-3दा चहा लागतो तुम्हाला. चहाला पैसे नाही घ्यायचे. असे ऐकल्यावर इंदिराबाईंचे मन पिळवटून गेले. हातातील पैसे चटईवर ठेवले आणि इंदिराबाई न्हाणीघरात गेली. जे मनात कोंडून दाटून आले होते ते सगळे मोकळे केले. अशा प्रकारचा पहिला पगाराचा आनंद होता. ज्यांनी इंदिराबाईंचा चहा काढला त्यांना त्यांच्या पती काही बोलले नाहीत. आईलाही समजवले नाहीत म्हणून त्यांचा रागही इंदिराबाईंना आला होता. म्हणूनच दुसऱ्या दिवशी शाळेत चहाची वर्गणी भरली नाही व इंदिराबाईंनी मधल्या सुट्टीतला चहा सोडून दिला. अशा पद्धतीनं तुमचं उत्तर पूर्ण होईल. पुढचा प्रश्न दिलेला आहे, इंदिराबाईंना आपल्या आईची आठवण का आली? या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना पहा, यापूर्वी मी तुम्हाला 2 मार्क्ससाठी जे उत्तर सांगितलं ते उत्तर सेम लिहायचं आहे, म्हणजे प्रस्तावना पूर्ण लिहायची आहे, बरोबर. आणि ती प्रस्तावना झाली की यापूर्वी मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं सविस्तरचं जे उत्तर सांगितलं, बरोबर, कुठून तर इंदिराबाईंना मुंबईत असताना सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटीत शिक्षकाची नोकरी मिळाली. इथून मी तुम्हाला उत्तर सांगायला सुरुवात केली होती. तर ते उत्तर तुम्हाला न्हाणीघरात गेली आणि जे मनात कोंडून दाटून आले होते ते सगळे मोकळे केले, इथपर्यंत पूर्ण लिहायचे आहे. कळलं? पुन्हा सांगतो की यापूर्वी सविस्तरचं जे मी उत्तर तुम्हाला सांगून गेलो, इंदिराबाईंना मुंबईत असताना सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली. तिथून तर तिनं स्वतः न्हाणीघरात गेली आणि मनात जे दाटून कोंडून आले ते मोकळे केले. इथपर्यंत उत्तर जसं तसं या प्रश्नाला पण लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 सविस्तरला. ओके. इंदिराबाईंना आपल्या आईची आठवण का आली त्या ठिकाणी. आणि तिथपर्यंत लिहून झालं की मग पुढे प्रश्नाचा शेवट करायचा आहे. म्हणून पुढे असं लिहिणं चालू करायचं, मन मोकळे केले व स्वच्छ तोंड धुवून बाहेर आले. नंतर शेवटच्या पॅसेजमध्ये तुमचा प्रश्नाचा शेवट येईल की अशाच प्रकारचं वातावरण इंदिराबाईंच्या माहेरी पण होते. स्त्री जीवनातील हा कटू अनुभव त्यांना आठवतो. पैसा आईचा होता, पण दळणाचा 1 पैसासुद्धा तिला काकांच्याकडे 3-3दा मागावं लागत असे, तरी तो मिळत नसे. शेवटी तिने रागात अडगळीतले जाते बाहेर काढले होते आणि आज इंदिराबाईंची आणि तिच्या आईची काहीशी सारखी स्थिती होती. काहीच फरक नव्हता. फरक होता तो एका पिढीचा. म्हणून आज इंदिराबाईंना आपल्या आईची आठवण झाली होती. याप्रमाणे तुमचं उत्तर पूर्ण होईल. ठीक आहे.
संतरचा प्रश्न दिलेला आहे, मिस सेंजित यांच्याही घरची परिस्थिती कशी होती? प्रस्तावना यापूर्वी तुम्हाला जसे सांगितली आहे तीच लिहायची आहे. सेम प्रस्तावना राहील. पुन्हा प्रस्तावना लिहिल्यानंतर उत्तराला सुरुवात करायची आहे की इंदिराबाईंना मुंबईत असताना सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकरी लागली. नोकरीत हळूहळू मन रमू लागले. बघता बघता 1 महिना झाला. पहिल्या महिन्यातला पगारही मिळाला. तो नवऱ्याच्या हाती दिला. त्यांची वाटणीही झाली. स्वतःचे पैसे असूनसुद्धा स्वतःसाठी 1 रुपयाही मिळाला नाही. असा कटू अनुभव पहिल्या पगाराचा होता. एवढेच नाही, 3दा चहा कशासाठी लागतो असे सांगून सासऱ्याने त्यांचा चहासुद्धा काढला होता. त्यामुळे त्यांनी शाळेतील दुपारचा चहा बंद केला. या काळात त्यांची शाळेत मिस सेंजित यांच्याशी मैत्री जमली. कारण मिस सेंजितसुद्धा इंदिराबाईंसारख्या त्या शाळेत नवीनच होत्या. मिस सेंजित ही शाळेतील चहा घेत नव्हते, कारण त्यासाठी वर्गणी द्यावी लागे. म्हणून त्या घरच्या चहाची किटलीची वाट पाहत बसत. मिस सेंजित म्हणजे मोठ्या प्रेमळ होत्या. त्यामुळे इंदिराबाईंचे त्यांच्याशी चांगलेच जमले होते. असंच गप्पा करता करता त्यांनी इंदिराबाईंना त्यांच्या शांतपणाचे कारण सहज विचारले. तेव्हा इंदिराबाईंचे मन भरून आले व त्यांनी मिस सेंजित यांना सर्व सांगितले आणि त्यांचे पतीही बोलले नाहीत हेही सांगितले आणि म्हणूनच मी चहा सोडला हे सांगितले. हे ऐकल्यावर मिस सेंजितनेही आपल्या घरची परिस्थिती सांगितली. मिसेस संत, तुम्हाला सासरे बोललेत आणि नवरा गप्पा बसला. आमच्याकडे भावजाया बोलतात आणि भाऊ गुपचूप बसतात. हेच बघा, मी घरून येताना 2 कप चहा सांगितला तर 1च कप चहा पाठविला आणि मी माझे पैसे तिच्याजवळ देते. जग हे असंच, आपण लक्ष द्यायचं नाही. अशा प्रकारे मिस सेंजित व इंदिराबाई यांच्या घरची परिस्थिती पाहता त्यात फारसा फरक वाटत नाही. अशा पद्धतीने तुमचं उत्तर पूर्ण होईल. सर्व जे काही स्वाध्यायाचे प्रश्न उत्तरं होते या प्रश्न उत्तरं आपण पाहिलेत. हा पाठ तुम्हाला समजला असेल, प्रश्नांचे उत्तरं समजले असतील. चांगल्या पद्धतीने सराव करा, व्यवस्थित समजून घ्या. पूर्ण पाठ व्यवस्थित समजला की मग तुमची तयारी चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. ठीक आहे. आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. आणि आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल इतरांना देखील शेअर करा आणि स्वतः देखील सेव्ह करून ठेवा. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन पाठाला किंवा नवीन विषयासहित. धन्यवाद.